आणि एक महत्त्वाची बातमी आहे, राधाकृष्ण विखे पाटील त्याचबरोबर आमदार प्रसाद लाड हे देखील आता जरांगे यांच्या भेटीसाठी रवाना झालेले आहेत। एकीकडे अभ्यासक विखे पाटलांसोबत चर्चा करून मनोज जरांगे यांच्या भेटीला उपोषणस्थळी पोहोचलेले आहेत। मनोज जरांगे यांच्यासोबत ते चर्चा करतायत आणि त्यानंतर आता स्वतः विखे पाटील त्याचबरोबर प्रसाद लाड हे देखील जरांगे यांच्या भेटीसाठी रवाना झालेले आहेत। त्यामुळे आता विखे पाटील आणि प्रसाद लाड हे मनोज जरांगे यांची समजूत काढण्यात यशस्वी होतात का हे पाहणं देखील अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। दरम्यान ज्या प्रमुख मागण्या होत्या त्यापैकी बऱ्याच मागण्या या सरकार मान्य करायला तयार आहे। त्या संदर्भात अभ्यासकांची जी टीम आहे ते मनोज जरांगे यांच्यासोबत सध्या चर्चा करतायत। सरकारच्या शिष्टमंडळाची अभ्यासकांसोबतची चर्चा देखील सकारात्मक झाल्याचं स्वतः विखे पाटलांनी सांगितलेलं आहे आणि आता विखे पाटील त्याचबरोबर प्रसाद लाड हे मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी रवाना झालेले आहेत। आज दिवसभर भर उन्हामध्ये मनोज जरांगे हे उपोषणाला बसलेले होते आणि त्यामुळे काहीशी त्यांची प्रकृती देखील आता खालावल्याचं दिसतंय आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर अभ्यासकांचं एक शिष्टमंडळ त्याचबरोबर विखे पाटील यांच्यामध्ये चर्चा झालेली होती। ही चर्चा सकारात्मक झाल्याचं स्वतः विखे पाटील यांनी सांगितलेलं आहे आणि आता विखे पाटील त्याचबरोबर प्रसाद लाड हे सुद्धा मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी रवाना झालेले आहेत आणि विखे पाटील प्रसाद लाड हे मनोज जरांगेंसोबत नेमकी काय चर्चा करतात आणि त्यानंतर मनोज जरांगे काय निर्णय घेतात हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। साधारण तासाभरापासून अभ्यासक त्याचबरोबर सरकारच्या शिष्टमंडळामध्ये चर्चा सुरू होती आणि ही चर्चा सकारात्मक झालेली आहे। लक्ष्मण सोळंके आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। लक्ष्मण, एकीकडे अभ्यासक सध्या मनोज जरांगे यांच्यासोबत चर्चा करतायत आणि आता स्वतः विखे पाटील त्याचबरोबर लाड हे देखील मनोज जरांगेंच्या भेटीसाठी रवाना झाले आहेत। सागर, निश्चितपणे आपण बघू शकतो की मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर अभ्यासकांनी आता विखे पाटील आणि प्रसाद लाड यांच्यासोबत सुमारे 1 तासभर चर्चा केलेली आहे आणि त्या चर्चेनंतर त्यांच्या चर्चेतून झालेल्या जे चर्चा झाली होती त्यातून ज्या मागण्या होत्या 12 प्रमुख मागण्या, त्या 12 प्रमुख मागण्याबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचं समोर आल्याच्या नंतर अभ्यासक यांनी पुन्हा मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा केलेली आहे आणि मनोज जरांगे पाटील यांनी आता विखे पाटील आणि प्रसाद लाड यांना चर्चेसाठी येण्यास त्या ठिकाणी होकार दिलेला आहे। त्यामुळे हे दोघंही आता मळ्यातून थेट ज्या ठिकाणी आंदोलन स्थळ आहे त्या ठिकाणी आता दाखल होत आहेत। आपण जर बघितलं तर आता वाहनाचा ताफा आता त्या आंदोलन स्थळाकडे जातोय। या चर्चेदरम्यान जर आपण बघितलं तर महत्वाचे जे मुद्दे आहे, हैदराबाद गॅझेट आहे, या हैदराबाद गॅझेटनुसार 1968 पूर्वीचे ज्या लोक हैदराबाद मध्ये राहत होते आणि त्यांच्याकडे जे महसुली पुरावे आहेत त्या महसुली पुराव्याच्या आधारे मराठा समाजाला आरक्षण देता येईल का, मराठवाड्यातील मराठा समाजाला आरक्षण देता येईल का, या प्रमुख मुद्द्यावर सुद्धा या ठिकाणी चर्चा झालेली आहे। मात्र आपण जर बघितलं तर या चर्चेदरम्यान विखे पाटील यांनी नक्कीच लक्ष्मण, तुम्ही आपल्यासोबत राहाच। ज्या ठिकाणी मनोज जरांगे आहेत त्या ठिकाणची ही दृश्य आपण पाहतोय। त्यांची प्रकृती सध्या खालावलेली आहे आणि डॉक्टरांचं पथक देखील आता मनोज जरांगे यांच्या प्रकृतीची काळजी घेताना तपासणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। लक्ष्मण, दिवसभर प्रचंड उन्हामध्ये मनोज जरांगे हे उपोषणाला बसलेले होते आणि आता त्यांची प्रकृती काहीशी खालावली आहे। डॉक्टर त्यांची तपासणी करताना दिसत आहेत। निश्चितपणे सागर, आपण जर बघितलं तर आज जर मनोज जरांगे यांनी ज्यावेळेस उपोषणाला सुरुवात केली होती त्यावेळेसचं तापमान आणि त्यानंतर दुपारी 3 नंतरचं जर तापमान बघितलं तर 40 डिग्री सेल्सिअसच्या पुढे हे तापमान गेलेलं होतं आणि त्या भर उन्हाच्या तापमानामध्ये मनोज जरांगे पाटलांनी कुठल्याही प्रकारचं पाणी सुद्धा न घेता त्याचबरोबर डॉक्टरांनी त्यांना या ठिकाणी इलेक्ट्रॉल किंवा ORS घेण्याचा सुद्धा सल्ला दिला होता। मात्र मनोज जरांगे पाटील यांनी कोणत्याही प्रकारचा या अशा प्रकारच्या उपचाराला त्यांनी नकार दिलेला होता आणि त्यातच मनोज जरांगे पाटील दिवसभर आज त्या उन्हात या आंदोलनात या ठिकाणी बसलेले होते। त्यामुळे निश्चितपणे डॉक्टरांनी सुद्धा त्यांच्या प्रकृतीची चिंता व्यक्त केलेली होती। कारण आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी जे नागरिक आलेले होते त्या ठिकाणी 2 महिला सुद्धा त्या ठिकाणी त्यांना या उष्णतेचा फटका बसलेला होता, त्या चक्कर येऊन पडलेल्या होत्या। त्याचबरोबर एका जणाला आंदोलनकर्त्याला सुद्धा या ठिकाणी फटका बसलेला होता। अशा तापमानात मनोज जरांगे पाटील यांनी रखरखत्या उन्हात हे आंदोलन केलेलं आहे। त्यामुळे निश्चितपणे आपण बघू शकतो की दिवसभराची जी उष्णता होती यातून मनोज जरांगे पाटील यांच्या शरीरात त्यांनी थेंबभरही पाणी न घेतल्यामुळे निश्चितपणे अशक्तपणा येण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती देखील या ठिकाणी खालावण्याची शक्यता डॉक्टरांनी सुद्धा वर्तवली होती आणि त्याचप्रमाणे आपण बघू शकतो की आताही सुद्धा उन्हाच्या तापमानामुळे या ठिकाणी आताही सुद्धा जो परिसर आहे त्या ठिकाणी अद्यापही
जे तापमान आहे ते अजूनही तशाच पद्धतीचं आहे आणि दिवसभरातल्या या तापमानामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीवर निश्चितपणे आता या ठिकाणी परिणाम जाणवायला सुरुवात झालेली आहे. आता ही समिती मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनस्थळी पोहोचत आहे. जे शिष्टमंडळ आहे ते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनस्थळी या ठिकाणी पोहोचत आहे. आपण बघू शकतो की आता वाहनांचा ताफा आणि विखे पाटील हे सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहे आणि त्यातच जर मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती या ठिकाणी खालावली असेल तर मनोज जरांगे पाटील या स्थितीत विखे पाटील आणि प्रसाद लाड यांच्यासोबत चर्चा करतात का हे पाहणं सुद्धा आता सागर महत्वाचं ठरणार आहे. कारण की आपण बघू शकतो की सर्व अभ्यासकांसोबत झालेल्या चर्चेनंतर मनोज जरांगे पाटील यांनी प्रकृती खालवली असताना सुद्धा अभ्यासकांसोबत चर्चा केलेली आहे आणि त्यानंतर आता या ठिकाणी विखे पाटील आणि प्रसाद लाड आंदोलनस्थळी पोहोचलेले आहे. आता यांच्यात जी चर्चा झाली जी शिष्टमंडळ आणि त्याचबरोबर जे अभ्यासक यांच्यात ज्या 12 मुद्द्यावर चर्चा झाली होती त्या 12 मुद्द्याच्या चर्चेवर आता या ठिकाणी काय निर्णय होतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे. सागर, नक्कीच लक्ष्मण, तुम्ही आपल्यासोबत राहाच. हे दृश्य आपण पाहतोय. एकीकडे विखे पाटील त्याचबरोबर प्रसाद लाड हे मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी उपोषणस्थळी रवाना झालेले आहेत. उपोषण स्थळावरून मोहसिन शेख आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. मोहसिन, जरांगेंची प्रकृती खालावली आहे, डॉक्टरांकडून त्यांच्या प्रकृतीची तपासणी केली जाते. हो, नक्कीच त्यांची प्रकृती खालावली. दिवसभर ते उन्हात बसले होते. आता डॉक्टर पोहोचलेले आहे, उपचार सुरू आहे. त्यांना प्रचंड उलट्या होत आहेत आणि आता शासकीय डॉक्टरांचं पथक या ठिकाणी पोहोचलंय. शिष्टमंडळ देखील पोहोचलेलं आहे. जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी आंदोलकांची सुरू झालेली आहे. शिष्टमंडळ देखील त्यांना भेटण्यासाठी पोहोचले. मात्र त्यापूर्वी जरांगे यांना प्रचंड उलट्या होत होत्या आणि त्यामुळे आरोग्य अधिकारी असतील वेगवेगळे पथक या ठिकाणी पोहोचलेले आहे. आरोग्य विभागाचे जरांगे यांची तपासणी केली जाते. त्यांच्यावर उपचार देखील सुरू करण्यात आलेले आहेत. दिवसभर उन्हात होते आणि त्यामुळेच बहुतेक त्यांची तब्येत खालावली अशी आता डॉक्टरांना अंदाज आहे आणि आता हा सगळे उपचार आता सुरू झालेले आहे. प्रसाद लाड असतील किंवा राधाकृष्ण विखे पाटील हे देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत. ते त्यांच्याशी चर्चा करणार होते. मात्र त्यापूर्वीच अशा पद्धतीने तब्येत खालावली आहे. आईस बॉक्स देखील या ठिकाणी मागवण्यात आलेला, औषधं मागवण्यात आलेली आहे. डॉक्टरांकडून तात्काळ सगळी उपचार आता जरांगे पाटील यांच्यावर केली जात आहे. त्यामुळे इथे घोषणाबाजी देखील जोरदार सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते. कारण अनेक जण या ठिकाणी बसले होते की आता काय मार्ग निघेल, शिष्टमंडळ येत आहे, यामुळे मोठी गर्दी झाली होती. मात्र त्यापूर्वीच जरांगे पाटील यांची तब्येत खालावलेली आहे आणि त्यामुळे आता उपचार केले जात आहेत डॉक्टरांकडून. खासगी डॉक्टर देखील या ठिकाणी आपल्याला गॅलेक्सी हॉस्पिटलचे डॉक्टर देखील या ठिकाणी पोहोचलेले पाहायला मिळतात. आता त्यांची शुगर आणि वेगवेगळ्या चाचण्या देखील करायला डॉक्टरांनी सुरुवात केलेली आहे. सकाळपासून आरोग्य विभागाचं पथक या ठिकाणी तैनात होतं आणि आता सकाळपासून जे जरांगे पाटील उन्हात बसलेले होते तर त्याचा त्रास आता त्यांना जाणवत आहे आणि त्यामुळे आता थेट उलट्या त्यांना झालेल्या आहे आणि त्यामुळे आरोग्य विभाग आता अलर्ट मोडवर या ठिकाणी पाहायला मिळतोय. अनेक डॉक्टर या ठिकाणी पोहोचलेले आहे आणि आता जरांगे पाटील यांच्यावर उपचार केले जातात आपल्याला दिसत आहेत. मात्र दुसरीकडे आंदोलक देखील मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. डॉक्टरांकडून उपचार केले जातात. विखे पाटील असतील किंवा प्रसाद लाड असतील हे देखील बाजूला याच ठिकाणी उभे आहेत आणि जी चर्चा होणार होती त्यापूर्वीच जरांगे पाटील यांची आता ही तब्येत खालावली आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच मोहसिन, हे दृश्य आपण पाहतो आहोत. मनोज जरांगे यांची प्रकृती खालावलेली आहे. अभ्यासकांनी काही वेळापूर्वीच मनोज जरांगे यांच्यासोबत चर्चा केलेली आहे. मात्र त्यांची प्रकृती या ठिकाणी खालावली आहे. उन्हाच्या त्रासामुळे त्यांना उलट्या देखील होऊ लागलेल्या आहेत. डॉक्टरांचं पथक मनोज जरांगे यांच्या प्रकृतीवर बारकाईनं लक्ष ठेवून आहे. सातत्यानं त्यांची तपासणी केली जाते. दुसरीकडे विखे पाटील त्याचबरोबर प्रसाद लाड हे देखील आता उपोषणस्थळी पोहोचलेले आहेत आणि गॅलेक्सी रुग्णालयाचे डॉक्टर त्याचबरोबर सरकारी डॉक्टरांची टीम देखील या ठिकाणी तैनात आहे आणि मनोज जरांगे यांच्या प्रकृतीकडे लक्ष असताना त्यांच्यावर उपचार आता सुरू करण्यात आलेले आहेत. भर उन्हामध्ये मनोज जरांगे यांनी उपोषणाला सुरुवात केलेली होती. आज दिवसभर उपोषण स्थळावर काही महिला त्याचबरोबर इतरांना भोवळ आल्याचं आपण पाहिलेलं होतं आणि अशा कडक उन्हामध्ये मनोज जरांगे आपल्या मागण्यांवर ठाम राहत त्यांनी पाण्याचा एक घोट देखील घेतलेला नाही आणि अशा स्थितीमध्ये मनोज जरांगे यांची प्रकृती आता खालावलेली आहे. दरम्यान काही वेळापूर्वीच अभ्यासक आणि सरकारचं शिष्टमंडळ अर्थात विखे पाटील त्याचबरोबर प्रसाद लाड यांच्यासोबत एक बैठक पार पडलेली होती. या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झाल्यानंतर अभ्यासक हे मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी पोहोचलेले होते. मनोज जरांगे यांच्यासोबत त्यांनी चर्चा देखील केली आहे. मात्र ज्यावेळी विखे पाटील आणि प्रसाद लाड हे मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी पुन्हा एकदा या ठिकाणी आले तत्पूर्वी मनोज जरांगे यांची प्रकृती खालावल्याचं आपण पाहतोय. डॉक्टरांकडून जरांगे यांच्यावर उपचार सध्या केले जात आहेत. मात्र कुठल्याही स्थितीमध्ये पाण्याचा
एक थेंब आपण घेणार नाही. सरकार जोपर्यंत आपल्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत आपण उपोषण मागे घेणार नाही, अशी ठाम भूमिका मनोज जरांगे यांची आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान सातत्यानं विखे पाटील असतील, त्याचबरोबर प्रसाद लाड यांनी देखील सरकारची बाजू मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. सरकारकडून मनोज जरांगेंना आश्वस्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मात्र मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आपण उपोषणावर ठाम राहणार, अशी ताठर भूमिका मनोज जरांगे यांनी घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळते आहे. दिवसभर प्रचंड ऊन होतं. जवळपास 40 डिग्री तापमानामध्ये डोक्यावर फक्त एक रुमाल बांधून मनोज जरांगे यांनी उपोषण सुरू ठेवलेलं होतं. आणि अशा स्थितीमध्ये आता विखे पाटील त्याचबरोबर प्रसाद लाड हे मनोज जरांगेंची समजूत काढण्यात यशस्वी होतात का, त्यांच्यासोबत नेमकी काय चर्चा होते हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. जवळपास आज तिसरी भेट म्हणावी लागेल विखे पाटील आणि मनोज जरांगे यांची. मोहसिन, पुन्हा एकदा मी तुमच्याकडे येतोय. सध्या काय स्थिती आहे? डॉक्टरांकडून मनोज जरांगे यांच्या प्रकृतीची माहिती विखे पाटील जाणून घेत आहेत आणि अभ्यासकांसोबत चर्चा झाल्यानंतर आता विखे पाटील आणि प्रसाद लाड हे स्वतः जरांगेंसोबत चर्चा करण्यासाठी पोहोचले. नक्कीच जरांगे पाटील यांनीच आता त्यांना परवानगी दिलेली आहे. त्यांनी सांगितलं की तुम्ही आधी बसा आणि आता चर्चा बहुतेक या ठिकाणी सुरू होते. आणि त्या आपण बघतोय व्हिज्युअली प्रसाद लाड असतील किंवा राधाकृष्ण विखे पाटील असतील, हे जरांगे पाटील यांच्या समोर आता बसलेले आहे. अभ्यासकांनी जी माहिती दिली होती त्यानंतर आता स्वतः मनोज जरांगे हे आणि राधाकृष्ण विखे पाटील असतील किंवा प्रसाद लाड असतील यांच्याशी जरांगे हे चर्चा करतील. यात महत्वाच्या गोष्टी असणार आहे त्या म्हणजे मराठा समाजाचं मंत्रालय स्थापन करण्याची मागणी असेल किंवा दुसरीकडे आपण बघतोय की सातारा गॅजेट, या दोन महत्वाच्या गोष्टी होत्या. या सगळ्या बाबत बरीच चर्चा अभ्यासक आणि शिष्टमंडळामध्ये झालेली आहे. त्यामुळे आता तीच माहिती पुन्हा एकदा मनोज जरांगेंना जी आहे तर अभ्यासकांनी जी दिली होती तीच आता शिष्टमंडळाकडून दिली जाऊ शकते. आणि यावर पुन्हा एकदा सकाळसारखी विनंती केली जाऊ शकते की आपण आपलं उपोषण मागे घ्यावं, आपली तब्येत खालवली जात आहे असं शिष्टमंडळाकडून सांगितलं जाऊ शकतं. त्यामुळे आता नेमकी काय भूमिका हे मनोज जरांगे घेणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. ते आपल्या उपोषणाच्या भूमिकेवर ठाम असणार आहे की माघार घेणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. आता प्रत्यक्षात या बैठकीला सुरुवात होते, चर्चेला सुरुवात होते आणि संपूर्ण महाराष्ट्रात या चर्चेकडे लक्ष लागलेलं आहे. आज नेमके या चर्चेतून काही मार्ग निघतो का हे पाहणं महत्वाचं असणार आहे. कारण सकाळपासून उपोषण करणारे मनोज जरांगे यांची प्रकृती आता खालवलेली आहे आणि त्यांच्यावर उपचार देखील केले जाते. आता त्यात उपोषण ते मागे घेतात की आपल्या भूमिकेत ठाम राहतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे. सागर, नक्कीच मनोज जरांगे यांची प्रकृती या ठिकाणी खालावल्याचं आपण पाहतोय. दरम्यान विखे पाटील, प्रसाद लाड हे सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि आता मनोज जरांगे यांच्यासोबत चर्चा ते करणार आहेत. यावेळी मनोज जरांगे सरकारच्या भूमिकेवर काय निर्णय घेतात, सरकारनं जे काही आश्वासनं त्यांना दिलेली आहेत त्या संदर्भात मनोज जरांगे काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र ही दृश्य आपण पाहतोय, मनोज जरांगे यांची प्रकृती आता खालावलेली आहे. त्यांना उलट्यांचा त्रास होऊ लागलेला आहे. डॉक्टरांकडून सध्या त्यांच्या प्रकृतीवर अगदी बारकाईनं लक्ष ठेवलं जात आहे. त्यांच्यावर उपचार देखील केले जात आहेत. मात्र कुठल्याही परिस्थितीमध्ये मागण्या मान्य होईपर्यंत आपण उपोषण मागे घेणार नाही, अशी ठाम भूमिका मनोज जरांगे यांनी घेतल्याचं दिसत आहे. दरम्यान भर उन्हामध्ये सकाळपासून पाण्याचा एक घोट न घेता मनोज जरांगेंचं हे उपोषण सुरू आहे आणि त्याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळतोय की मनोज जरांगे यांची प्रकृती आता खालावलेली आहे. राधाकृष्ण विखे पाटील, प्रसाद लाड हे पुन्हा एकदा मनोज जरांगे यांच्याकडे त्यांच्या उपोषण स्थळी दाखल झालेले आहेत आणि मनोज जरांगे आता बोलतायत, आपण ऐकूया. शांत राहा, आपण सांगितलं ना तुम्हाला एकदा. आवाज करू नका, चर्चा करता येणार. काय झालं? आपल्या अभ्यासक आले होते बघायचे, अभ्यासकांशी बोललो. त्यांनी जे काही मुद्दे उपस्थित केले गॅजेटच्या संदर्भात, त्याच्यामध्ये एक दोन दुरुस्त करायचे करून देतो म्हटलं त्यांना मी. त्याच्यामध्ये
बाकी फारसे मुद्दे जे आता प्रामुख्याने होते त्याची अंमलबजावणी करायची करतो आम्ही. आता मंगळ मीन प्रसादजी आम्ही आता मुख्यमंत्र्यांना भेटून मग काय पुढच्या तुझी काय कार्यवाही करायची. पण ते 1-2 ओळीचा इश्यू होता तो मी म्हटलं आम्ही बदलून देतो म्हटलं, काय तो आपल्या अधिकारात नाही. विस्ताराने चर्चा झाली मग अशा अभ्यासाकडे माणसं आपल्याला बोलले असतील म्हणजे म्हणून काही युज केलं नाही आपल्याला. आणि त्यांना मुद्दे त्यांचे चालल्या चर्चेप्रमाणे त्यांचे समाधान झालेलं आहे. हरकत नाही म्हटलं त्याप्रमाणे मग आपण कार्यवाही करणार आहोत. ते झालं म्हणले ना मला येऊन मग काय म्हटलं त्यांना मी विचारलं ना तुमचं समाधान झालं का हा म्हणल्या ना. हो तेच म्हणजे पण ते दरवेळेला हा म्हणते आणि इकडं आले कन्फ्युजन पसरीत. त्यांनी मुंबईत होतच केलं त्यांनी मी आता काय जे आर काढताना सगळे हा म्हणले. इकडं आले का अभ्यास म्हणले आम्हाला विचारलंच नाही. आता पुन्हा पश्चिम महाराष्ट्रातले बोलून घेतले मराठवाड्यातले बोलून घेतले. म्हणलं आता सविस्तर सांगा काय काय बदलायचं. आता हा म्हणले ते तुम्हाला मला पण हो म्हणले. तुमच्या मागच बसले त्याने जाऊन नाही दिलं त्यांना. तुमच्या मागच बसले जाऊन नाही दिलं त्यांना. नंतर ते तच म्हणतात पुन्हा आम्ही म्हणलो होतो वेगळंच जरंग पाटलांनी वेगळंच केलं. म्हणजे मीडियात बोलताना खोटं बोलतो आणि असं करताना हे करतात. आता मी त्याला मीडियासमोरच हा भरून घेतलं त्यांचं काय करायचं त्यांच्याकडूनच बोलून झालंय ना मीडिया पुढेच बोलून घेतलं त्यांच्याकडून बरोबर की काय म्हणून नाही तुमचं काय काय बदलायचं सांगा. जर नाही म्हणले तर तुम्ही अभ्यासक जर म्हणत असले सरकार हे करीत नाही तर मी माझ्या भूमिकेवर थांबलो. नाही म्हणले सगळं करतो म्हणले. ते काय मागच बसून ठेवलेत पुरेचे पुरे. एकदा पुन्हा तुमच्या समक्ष बोलून घ्यायचं त्यांना पुढं हा म्हणजे पुन्हा गोळ नको बोलून तुमच्यासाठी नाही ते आमच्या समाजासाठी आमच्यासाठी अभ्यासक इकडून या बरं एकदा सगळे खाली बसा. इथं बसा म्हणा खाली इथं बोळीत बसा त्यांना थोडं पुढं येऊन देतात म्हणजे याच्यात येते ती या इकडं जे खरं आहे ते खरं खोटं काय करायचं. इकडे आहे ना ठीक आहे ना तिकडं नाही रे तिकडं नाही इकडं मग आठवणी इकडे तिकडं कुठं नेतो त्यांना तिथंच राहून देते सर इकडे अरे कशामुळे ओके सर थँक्यू. थांबा इतकं नका कोच. हा आता तुम्ही सगळ्या अभ्यासकांची चर्चा केली का. हो आम्ही सगळ्यांनी पश्चिम महाराष्ट्रातले कुठे पश्चिम महाराष्ट्रात ही कुठे नाही. 3 जण कुठे भोसले कोल्हापूर कोल्हापूरवाला कुठे इकडे हे पण हा निकम म्हणते कुठे निकमला दिलं सगळं वाचायला. कुऱ्हाडे नाहीत का निकमला सगळं वाचायला